भर आखाड्यामध्ये बांड्याचं ब्रेकअप झालं, त्यामुळे आमचा बांड्या जरा डिप्रेशन मध्ये गेलता आणि आजपर्यंत आम्ही बांड्याला 3 वेळा डिप्रेशन मधून काढलंय. तरी पण मला आमच्या बांड्यात लपलेलं डुक्कर दिसतं, कारण याला लगेच दुसरीवरती प्रेम होतं. बंडू उठ, तुला नवीन शोध आपण उठ. तर नमस्कार मंडळी, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका करण आणि स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्लॉग मध्ये. वैभव शेठच्या घरी पोहोचलो तेवढ्यात सगळी चिलीपिली आपल्याकडे पळत आली. मग म्हणलं जरा त्यांची मज्जा घ्यावी. यांना म्हणलं जरा समर्थाची माया करून दाखवा. तर बघा, तिथनं आलो चौकात आणि इथं भेटला शिव. मग याला जरा दम देऊन पोलीस गाडीचा आवाज काढायला लावला. तर बघा, तिथनं आलो धामनेर स्टेशनला. आपला मारुती भाऊ पुण्यावरून येणार होता. एक ट्रेन तर गेली, पण तो काय मला कुठं दिसत नव्हता. तितक्यात तो माझ्या पाठीमागून चालत आला. मग त्याला घेतला आणि आलो घराच्या दिशेनं. घरापाशी निघालोच तितक्यात आपल्याला तिथं अजिंक्य भाऊची पण गाठ पडली. गाव कोळपायचं म्हणलं की आपण पहिल्या नंबरावर असतोय. मग लक्षात आलं आपल्या घरच्या रानात पोरायचं होतं. इथं आलो तरी आपल्याला मामाच बरोबर भेटलं. गाडी गावली, मालक हरवलाय. जर कुणाला दिसला तर आणखीन लांब सोडून. त्याची माझी चेष्टा चालीच होती. तितक्यात आपलं समीर शेठ पण दुकानावर पोहोचलं. टँगोचा विषय असा झालता की मला पाहिजे होतं 2 पंपाचं औषध. तसं सुट्टा औषध कोणाला भेटत नाही, पण इथे एक बाटली फोडलेली होती. औषध घेतलं तेवढ्यात वैभव शेठचा फोन आला. आपल्याला रहिमतपूरला जायचंय. मग अमर शेठच्या गाडीत बसलो आणि आम्ही निघालो रहिमतपूरला. समर्थाला ताप येत होता म्हणून जरा तिला दवाखान्यात दाखवायचं होतं. दवाखान्यात दाखवलं आणि आम्ही लगेच निघालो माघारी. घरापाशी आल्यावर लक्षात आलंय अजून आपल्याला फवारायला जायचंय. तर मित्रांनो, ब्लॉग आवडला असेल तर इंस्टाला फॉलो आणि युट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका.